श्रीरामनवमी निमित्त शिर्डी शहर भाविकांनी गजबजून गेलं होतं। श्री साईबाबांच्या दर्शनासाठी साई भक्त देश विदेशातून आले होते। त्या निमित्तानं शिर्डी इथल्या श्री साई भगवती प्रतिष्ठानच्या वतीनं 3 दिवस अन्नदान सुरू होतं। स्वामी मद्रास हॉटेलचे संचालक श्री प्रसाद अय्यर यांनी याविषयी अधिक माहिती दिली। ओम साईराम। सर्व साई भक्तांना श्री रामनवमी उत्सव 2026 याचे बहुत शुभकामना। म्हणजे हे सांगण्यात येतं की बाबा असताना जे रामनवमी घडायचं, आज सुद्धा ते पालखीचा सोहळा, जो आनंद, भजन आणि अप्रतिम राहतो हा रामनवमीचा उत्सव। आणि श्री साई भगवती प्रतिष्ठान आयोजित 3 दिवसाचे 25, 26 आणि 27चा अन्नदान, याच्यात हजारोच्या संख्येने भाविकांनी याचा आनंद लुटला आहे। आणि मला इतका आनंद झाला आहे की सर्व भक्तांच्या सहयोगाने घडलेला हा अन्नदान आणि बाबांनी इतकं व्यवस्थित पार पाडलं आहे। आज उद्याचा 3रा दिवस आहे, गोपाल काल्हेचा दिवस म्हणतात त्या दिवशीचा। त्या दिवशी आपण सर्व भक्तांकरता पुरी आणि भाजी ठेवत असतो आणि त्याच्यातसुद्धा लाखो भक्त येतात, त्याच्यात आनंद रुजतात, मजा येतील पाहायला। आणि मी तर भक्तांना सांगन की यापुढं शिर्डीत या आणि पहा रामनवमी उत्सव आणि श्री साई भगवती प्रतिष्ठान यांचे अन्नदान व भरपूर आहे। परंतु या टायमाला सगळ्या भक्तांना त्रास पण झालेला आहे की माझ्याकडे जे बांधलेले भक्त आहे, जे वर्षोनवर्षी माझ्याकडे येतात, याच्याबद्दल काय सांगू मी तुम्हाला की अक्षरशः इतकं मी सगळ्यांची माफी मागतो त्या बाबतीत की अडचण अख्ख्या भारतात आहे गॅस टाकीचा। मी त्यांच्यापर्यंत पोचू शकलो नाही भक्तांपर्यंत। आजसुद्धा मी चूल पेटून काय जमन ते देतोय लोकांकरता, कारण की मी लोकांना नाराज करून पाठवू शकत नाही। हे साई भगवती प्रतिष्ठान नाही, स्वामी मद्रास हॉटेलचा नियम आहे की कोणताही भक्त आपल्याकडं नाराज होऊन जाऊ नये। मी सगळ्या भक्तांची माफी मागतो याच्याकरता की माझ्याकडनं चुका घडल्या की मी सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोचलो नाही। परंतु अन्नदान रूपेने बाबांनी मला लय साथ दिलं की अन्नदान थांबलेलं नाही, अन्नदान चालूच आहे। आणि परत सांगतो साईराम सगळ्या भक्तांना आणि रामनवमीची बहु शुभकामना आहे तुम्हाला। जय साईराम, जय साईराम, जय साईराम। मी प्रसाद विश्वनाथ अय्यर, राहणार शिर्डी, मालक स्वामी मद्रास हॉटेल शिर्डी। साईराम। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, शिर्डी।